नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझं नाव प्रदीप उत्तमराव ठोके, शिवसेना उपतालुका प्रमुख परतूर, माझे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणात बसलेलो। आजचा पहिला दिवस। गट विकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांना पंचायत समिती वर्ग 3च्या 4 असताना त्यांना शिव मॅडमनं पदभार एकचा परत दिला आहे। मागच्या 8-15 दिवसा अगोदर त्यांचं निलंबन केलं होतं। त्यांची त्या आयुक्तालयात चौकशी चालू असताना परत शिव मॅडमने त्यांच्यावर व्हिडिओची पदावर बसवले झाले। त्यानंतरला त्यांनी मागील 2-3 महिन्यामध्ये आचारसंहितेमध्ये शेततळ्याच्या व प्रस्ताव नसतानाही प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहे। त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व शिव मॅडमला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा शिव मॅडमने यांची कुठल्याही प्रकरण दखल न घेतल्यामुळं शिव मॅडमवर योग्य कारवाई करण्यात यावी हीच माझी अपेक्षा। प्रशांत रोहनकर यांनी कुठले म्हणजे बेकायदेशीर कामं केली? एमआयजेसमध्ये शेततळे, त्याच्यानंतरला शालेय मैदानच्या विहिरीचे, बऱ्याच ठिकाणी पांढर रस्त्याच्या प्रशासकीय मान्यता, पांढर रस्ते नसतानाही त्याचे बिले काढण्यात आलेले आहेत। त्या जागेवर काही काम नाही झाले, त्या पांढरचे बिले उचललेले आहेत रोहनकर। यांच्यावर चौकशी करून कारवाई करून निलंबित करायची मागणी। याच्यापूर्वी रोहनकर यांच्या विरोधात तक्रारी झाल्या, तक्रारीनंतर त्यांचं निलंबन केलं आणि त्यांचा पदभार पण काढला होता। तर पुन्हा त्यांना पदभार देण्याच्या पाठीमागं काय आर्थिक राजकारण काय? याच्यामध्ये प्रशांत रोहनकरचं म्हणणं असं आहे, आम्ही ते कार्यकर्त्यांना त्यांचं म्हणणं आहे की पैसे देऊन आलेलो आहे, परत 25 लाख दिले, मी आता कोणालाच घाबरत नाही, मी शिवला मॅनेज केले, मी सगळ्याला मॅनेज करून आलेलो आहे, मला आता कोणीच काढू शकत नाही। पण आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलेलो आणि आम्हाला आज पण लोकशाही पूर्णपणे विश्वास आहे की यांच्यावर कारवाई होईल असे आम्हाला आशा आहे। उपोषणापूर्वी तुम्ही प्रशासनाला काही निवेदन वगैरे दिलं आहे का? आम्ही याच्या अगोदर विभागीय आयुक्त उपायुक्तांना पण पत्र 2 वेळेस दिले होते, त्यांना भेटलो पण होतो, त्याच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही उपोषणाचा इशारा देऊ। त्यांनी कारवाई केली नाही, त्याच्यामुळे आम्ही 2 तारखेला उपोषणाचा अर्ज दिला होता। 4 तारखेचा आज 4 तारखेला बसलोत आम्ही। शिव मॅडमला पण 2 वेळेस पत्रव्यवहार केले, 2 वेळेस भेटलोत आम्ही। वर्षा मीना मॅडम यांना, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना, आपण त्याच्यामध्ये मॅनेज सिस्टीममध्ये आहे ती, कारण की तो क्लास 3चा कर्मचारी असताना त्याला 1चा पदभार देण्यात आला आहे। शासन नियमाच्या जारमध्ये तो कुठल्याच जारमध्ये बसत नाही, तरी त्यांना कशामुळे दिले, काय दिले, याच्यावर कारवाई करा हीच आमची मागणी। वर्षा मीना त्यांना पाठीशी घालतात, या पाठीमागचं कारण काय असं तुम्हाला वाटतं? पैशाची देवाणघेवाण करून त्यांनी त्याला पदावर बसवलं असं आम्हाला वाटतं। अच्छा, आज तुम्ही पहिला दिवस उपोषणाला? आजचा पहिला दिवस। आज कोणी पदाधिकारी वगैरे आले काय तुम्हाला? पोलीस नाही, पोलिसांची दखल पण घेतली नाही। अच्छा, तुमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर पुढचा पवित्र काय राहणार? पुढचा पाऊल आम्ही मंत्रालयामध्ये मुंबईला जाऊन तिथं धरणे आंदोलन देऊ। तसेच मला संपूर्ण परतूर तालुक्याच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे। आमचे मार्गदर्शक आदर्शक सुदर्शन पप्पा सोळंके, माधवराव मामा कदम उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सुदर्शन पप्पा सोळंके, दलित आघाडीचे तालुका प्रमुख मधुकर पाईकराव मामा, उपतालुका प्रमुख दलित आघाडीचे अशोकराव पाईकराव, अल्पसंख्याक चेअरपर्सन उस्मान भाई शेख, सरपंच सत्यवान धुमाळ आणि दैठण्याचे सरपंच सुनील कायडे, सर्वांचा पाठिंबा आहे।